मन की बात बायकोसोबत, काम की बात जनतासोबत. नमस्कार मित्रांनो, मी वैभव बनसोड. स्वागत आहे तुमचं आमच्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही जातोय कुर्ल्याला. सो काही काम आहे गाडीचं, त्यामुळे काका पण आहे सोबत. काकाला घेऊन जातोय. गाडीचं काम झाल्यानंतर आम्ही जाणार आहे फिरायला. सगळी जर्नी जी आहे ते तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे. काय कसं आहे तर ते सगळं सांगणार आहे आम्ही तुम्हाला. सो प्लीज कंटिन्यू करा, मी सांगतो तुम्हाला पुढे काय. सो घरून निघाल्याबरोबरच आलो आम्ही. आता घरून निघालो आहे. आता रस्त्याने जाता जाता सांगतोय तुम्हाला काय कसं काय आहे. व्ह्यूज दाखवतो तुम्हाला सगळे मुंबईचे कसे आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे काकाची गाडी आहे ते गाडीचा संबंध असा आहे की आज आहे ओला उबरची हडताळ. सॉरी काय आहे काका, हडताल ना, हडताल. मला ते इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला काय, व्हॉट एव्हर जे काही आहे ते आहे इंग्लिशमध्ये आज. सो आज आहे ओला उबरची स्ट्राईक. त्यामुळे आज जे काही गाडीचं पेंडिंग काम असेल ते सगळं करणार आहे. आणि असंच आम्ही आज जाणार आहे गाडीचं थोडं काम करायला. ते काम सगळं झालं की त्यानंतर बघू अजून काही असेल तर ते पण काम करू. त्यानंतर जे आहे काही अजून प्लॅन आहे ते तुमच्यासोबत थोड्या वेळात डिस्कस करू. काय कसं आहे तर काका बस रेडिओ लावला आणि काका एन्जॉय करत गाडी चालवत मजा करत आहे. मुंबई म्हटलं की ट्रॅफिक तर असतंच. काही झालं तरी ट्रॅफिकचं काही, हो देवा देवा. आता थोडं धक्के देत. मे बी अकॉर्डिंग टू मॅप तर वेळ दाखवते कमी, पण अजून वेळ लागेल. कमीत कमी 1 तास तरी लागेल. सो फायनली आता आम्ही लागलो आहे हायवेनी. हा जो आहे हा मुंबई नागपूर येते, कारण मी बिलॉंग टू नागपूर. सो हा पुणे नागपूर, सॉरी मुंबई सॉरी सगळं चुकलंय. कोणला आहे काका? मुंबई बँगलोर हायवे. ओके, हा आहे मुंबई बँगलोर हायवे. सो ॲक्च्युली आय एम बिलॉंग टू नागपूर, दॅट्स वाय आय एम ऑलवेज से नागपूर पुणे और पुणे नागपूर. सो मला असं म्हणायचं आहे की हा हायवे समोर तुम्ही बघू शकता. जो हायवे आहे हा आहे मुंबई बँगलोर हायवे. आणि या हायवेने आम्ही जाणार आहे आमच्या डेस्टिनेशनवर. आमचे डेस्टिनेशन आहे ते तरी ठीक आहे. मुंबईचे रस्ते खूप चांगले आहे, पण काही ठिकाणचे आता हा हायवे आहे आणि मुंबईमध्ये आहे तर हा चांगला आहे. पण जसा टोल आपल्याकडून गव्हर्नमेंट घेत आहे त्यानुसार रस्ते खराबच आहे. आपण आता समुद्रावरून जात आहे. ही गाडी समुद्रात आहे, समुद्रात दिसत नाही आहे. गाडी आपली समुद्रात आहे, समुद्रात जात आहे. कधी लोकलने गेले तर दाखवेन तुम्हाला हा समुद्र कसा आहे. तर डील करतोय गाडीची, सगळं कसं आहे कसं नाही. काच काढलाय, काच निघाला. पुढं डील होणार, डील झाल्यावर माहित पडेल काय होते काय नाही. आज आमच्यासोबत एक स्कॅम होणार होता. आम्ही कुर्ल्याला गेलो गाडीचं काम करायसाठी. सो गाडीचं काम करता करता एक माणूस आला, स्वतःहून आला. आम्हाला माहित नाही, आम्ही फक्त गाडी पार्क केली तिथे. आणि तो बोलला हा तुम्हाला लाईटाचं काम करायचं आहे. ओके, सो आमच्याकडे आहे, आम्ही देणार. तो सेम लाईट घेऊन आला भाऊ 1500ला की आहे. तो सांगितलं की 2000 असं आहे. मग निगोशिएशन झालं आणि त्याच्यानंतर 1500 रुपयाला तो द्यायला फायनल झाला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो लाईट नव्हता प्रॉपर बसत, त्याच्यावर हुक्स वगैरे नव्हते बरोबर प्रॉपर नव्हता बसत. त्याच्यानंतर आम्ही एक काम केलं की एका दुकानात गेलो, दुकानात विचारलं. त्या दुकानदाराने सेम लाईट सांगितलं की 2600ला. तो बोलला की ओरिजिनल आहे. आणि फायनली लावायसाठी गेलो तर तो बोलला की हा नाही, हा प्रॉपर नाही लागणार, टेंटिंग पेंटिंग वॉट एव्हर त्याला काय सांगायचं होतं तो सांगितलं नाही, एकदम परफेक्ट नाही बसणार. सो आम्ही म्हटलं नाही, एकदम काम करायचं आहे आम्हाला, आम्ही पैसे देतोय तुमच्या मनाने, तर कमीत कमी म्हणजे काम परफेक्ट झालं पाहिजे. पण तसं नाही झालं. तर तसं नाही झालं तर आम्ही वेळेवर कॅन्सल केलं आणि आम्ही डायरेक्ट आता शोरूम मध्ये जाणार.
शोरूम मध्ये जाऊन जो काही आम्हाला लाईट वगैरे लावायचा आहे तो आम्ही सगळं करणार आहे प्रॉपरली. सो आम्ही रिटर्न जाणार आहे सर्व्हिस सेंटरला तालोजाला. तिथे करून काका पूर्ण हँग झालंय. काकाचे पैसे आज जाणार आहे हँग जायसाठी. सो आम्ही निघालोय आता रिटर्न. आलो होतो लाईट साठी कुर्ला. हॅट्स ऑफ कुर्ला. एवढे स्कॅमर उभी आपल्या गाडी सामना विकलं असतं काढून तोडले तिथं. म्हणजे कमीत कमी कुर्ल्याला तुम्ही काही सामान घ्यायसाठी येत असेल, गाडीचे ऍसेसरीज स्पेशली, सो मेक शुअर की तुम्ही 2 ते 3 माणसं या. कारण की एका माणसांना ते चिवत्या बनवतात. तुम्ही तुमच्या गाडीजवळ तुमच्यासोबत बोलत राहणार आणि तुमच्याच गाडीचं एक सामान चोरणार. असं होऊ शकतं मे बी. सो खूप विचार करा याच्या वेळेस. ठीक आहे, मग अजून सांगतो तुम्हाला पुढचं काय होत आहे, कसं होत आहे. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर आम्ही गेलो ऑटोविस्टाच्या शोरूम मध्ये सांगितलं का गाडी आमची डॅमेज आहे, कशी डॅमेज आहे. त्याच्यानंतर आमचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाईड झाले आणि आता त्यांनी सांगितलं की FIR कॉपी वगैरे हे ते लागेल. सो आम्ही सगळे ते डॉक्युमेंट घेऊन उद्या किंवा परवा आमची गाडी तिथे ठेवणार. सॉरी, माझी नाही, काकाची गाडी तिथे ठेवणार आणि बघू. ट्रॅफिक बघा. हे ट्रॅफिक बघून तर मला तर असं वाटते का पुढच्या पंचवार्षिकला ऍटलिस्ट लग्न झालेला प्रधानमंत्री राहावा आपल्या देशाचा. जर लग्न झालेला प्रधानमंत्री जर असला ना, तर तो जे आहे त्याची जे मन की बात आहे तो त्याच्या बायकोसोबत करेल आणि काम की बात आहे तो जनतासोबत करेल आणि रोडवरचं जे ट्रॅफिक आहे ते पण सॉल्व्ह होणार. आता तुम्ही बोलाल कमेंटमध्ये असं तसं हे ते तो करेल काय. हा, लोकप्रतिनिधी आहे तर त्यातच करायचं काम. ठीक आहे, गॉट इट. मन की बात बायकोसोबत, काम की बात जनतासोबत. सगळं झालं. आता गाडी लावली आहे डेस्टिनेशनवर पार्किंगसाठी. आता निघतोय घरी. हे बी ना सगळं चला मग काहीतरी नाश्ता करतो आता मस्त पद्धतशीरपणे. नाश्ता वगैरे करून संध्याकाळी बिर्याणी बनवणार आहे काका. बिर्याणी खाऊ आपण मस्त. सो जे आज बिर्याणी होणार होती तर ती बिर्याणी झाली आहे कॅन्सल. कारण की आम्ही आलो तिकडनं आणि तिकडनं आलो तर ट्राय केलं की आपण थोड्या वेळाने बिर्याणी बनवू. पण काका पण आणि मी पण आणि येशू पण आम्ही तिथे पण खायल्याबरोबर झोपी गेलो आणि आत्ता उठलो. तर येशू बिर्याणी पॉसिबल आहे नाही आता. तर आपल्याला काय खायचं आहे? काय खायचं आहे तुला? चिकन लॉलीपॉप. ओके, सो आम्ही आता चिकन लॉलीपॉप खाणार. बाकी जे काही आहे ते उद्या बघू आपण. ठीक आहे येशू? सो लाईक करा, तोपर्यंत शेअर करा. तो पण म्हण ना येशू? लाईक करा, शेअर लाईक करा आणि शेअर करा. ओके.